नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये CETकडून जे नवीन अपडेट आलेले आहे रिगार्डिंग नॉर्मलायझेशन प्रोसेस आणि पर्सेंटाइल हाऊ टू कॅल्क्युलेट याची जे नवीन अपडेट आलेली आहे ते कशा पद्धतीने वर्क होते, कशा पद्धतीने पर्सेंटाइल कॅल्क्युलेट होणार आहे। खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते की पर्सेंटाइल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थ्यांनी खूप डाऊट होते की स्कोर कशा पद्धतीने येणार आहे, स्कोर कार्ड रिलीज कशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहेत, याचे सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये होते आणि खूप विद्यार्थी मला टेलिग्राम आणि आपल्या यूट्यूब कम्युनिटी टॅबला त्यानंतर इंस्टाग्रामला खूप क्वेश्चन येत होते। पर्सेंटाइल हे नेमकं काय आहे, त्यानंतर नॉर्मलायझेशन प्रोसेस काय आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील। ठीक आहे, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। जसं की आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत आणि CETच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपण इथे बघत आहोत की नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट LLB 3 इयर्स CET रिझल्ट 2024 LLB 3 इयर्स। आजची जी डेट आहे 2 मे 2024 म्हणजे आजच ही अपडेट आलेली आहे। ती अपडेट काय आहे ते तुम्हाला मी सांगतो आता। ठीक आहे, जसं की ही अपडेट आलेली आहे यामध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेस या एक्झामिनेशनमध्ये फॉलो होणार आहे हे पहिलेही तुम्हाला मी सांगितलेलं होतं। यामध्ये मेन जो काय प्रॉब्लेम आहे आणि कशा पद्धतीने एक्झामिनेशन होणार आहे ते तुम्हाला यामध्ये रिझल्ट कशामध्ये होणार आहे ते तुम्हाला सांगत आहे। जो त्यांनी पर्सेंटाइलचा जो फॉर्म्युला जो दिलेला आहे याच्यामध्ये या पद्धतीने कॅल्क्युलेट होणार आहे। त्यानंतर खालती जो फॉर्म्युला दिला आहे तो तुम्हाला सांगतो। जसं की आपल्याला माहिती आहे सेशन 1, सेशन 2, सेशन 3 आणि सेशन 4 म्हणजे डे 1 आणि डे 1 मध्येच म्हणजे आपल्या 2 शिफ्ट आपल्या एक्झामिनेशन झालेल्या होत्या। मॉर्निंग सेशनमध्ये आणि इव्हिनिंग सेशनमध्ये अशा 2 शिफ्ट झालेल्या होत्या। अशा 4 शिफ्टमध्ये ज्या एक्झामिनेशन झालेल्या होत्या त्या एक्झामिनेशनमध्ये जर आपण बघितलं डे 1 बॅच 1 यामध्ये जर आपण बघितलं तर पेपरची काठिण्य पातळी जर आपण बघितली तर समजा चांगली असू शकते। डे 1 बॅच 2 मध्ये जर समजा आपण बघितलं तर पेपरची जी काठिण्य पातळी आहे ती कमी म्हणजे चांगल्या प्रकारे असू शकते। आणि डे 2 मध्ये जर आपण बघितलं बॅच 1 मध्ये यामध्ये पेपर हा टफ असू शकतो आणि लास्ट जे बॅच होती त्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये मीडियम लेवलपर्यंत पेपरची काठिण्य पातळी होती। सो अशा पद्धतीने सर्व एक्झामिनेशनमध्ये ज्या आपल्या शिफ्ट झालेल्या आहेत त्यामध्ये CETनी नॉर्मलायझेशन प्रोसेस यासाठी आणलेली, कारण की प्रत्येक बॅचमध्ये प्रत्येक सेशनमध्ये डिफरंट सेशनचे पेपर्स येत असतात आणि त्याचं पेपर जे आहे खूप कठीण पण असतं आणि काही क्वेश्चन जे आहेत इझी पण असतात। सो त्यासाठी नॉर्मलायझेशन प्रोसेस आली होती। पहिला प्रश्न तुमचा विचारलेला होतं की नॉर्मलायझेशन प्रोसेस काय आहे आणि नॉर्मलायझेशन प्रोसेस याच्यासाठी आहे की एका बॅचमध्ये जर पेपर चांगला गेला असेल तर दुसऱ्या बॅचला तो पेपर समजा टफ गेला असेल तर त्यामध्ये इक्वली सर्व बॅचचे जे स्टुडंट असतील त्या सर्वांना एकाच लेवलला येण्यासाठी त्यासाठी नॉर्मलायझेशन प्रोसेस आली होती। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आता आपलं आहे की पर्सेंटाइल कशामध्ये होणार आहे। तर समजा जर आपण बघितलं की समजा टोटल कॅन्डिडेट्स हे अपीयर्ड किती झाले होते, समजा 2249 हायेस्ट रॉ स्कोर जर आपण बघितलं म्हणजे कोणतीही एक बॅच असेल त्या बॅचमध्ये समजा हायेस्ट स्कोर एखाद्या विद्यार्थ्याचा 144 असू शकतो आणि तशाच विद्यार्थी जर बघितला आपण तर 4, 5 किंवा 6 त्या बॅचमध्ये तेवढे स्कोर त्या स्टुडंटला भेटले असतील। पर्टिक्युलर बॅच 1 सेशन 1चं बोलतो आहे मी। त्यानंतर सेकंड बॅचमध्ये जर आपण सेशनमध्ये गेलो तर 147 एका कॅन्डिडेटला आहेत टॉपरला। त्यानंतर थर्डमध्ये जर आपण बघितलं 149 आणि जो लास्ट जो कॅन्डिडेट असणार आहे जसं की बॅच 2 मध्ये सेशन 4 मध्ये जे एक्झामिनेशन झालेली होती इव्हिनिंगमध्ये त्याचा स्कोर हा 141 दिसत आहे। सो याचा पेपर जो आहे कठीण असेल त्यामुळे त्याला स्कोर 141 भेटलेला आहे। सो हे जे स्कोर आहे या स्कोरमध्ये त्या विद्यार्थ्याला आणण्यासाठी नॉर्मलायझेशन प्रोसेसचं चालू केलेलं आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे पर्सेंटाइल स्कोर किती आहे, हा स्टुडंटचा 100 आहे। अशा पद्धतीने लास्ट जो कॅन्डिडेट होता जो लास्ट बॅचमध्ये होता त्याचाही स्कोर
पेपर कठीण असल्यामुळे 141 स्कोर आलेला, सो त्यालाही 100% दिलेला आहे. सो याच्यामध्ये जर बघितलं आपण बॅच वाईज इक्वल स्टुडंटला मार्क्स भेटायला पाहिजे, इक्वल स्टुडंट त्यामध्ये पार्टिसिपेशन झालं पाहिजे. त्यासाठी हे नॉर्मलायझेशन प्रोसेसचं आणि पर्संटाईलचं हे आता नवीन काढलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला आता नॉर्मली हे आपले स्कोर असे यायचे 150 आउट ऑफ 144 समजा आपल्याला पडलेलं, तशा पद्धतीने आपल्याला स्कोर कार्ड रिलीज व्हायचं. पण आता आपल्याला पर्संटाईलमध्ये तुम्हाला रिझल्ट तुमचा येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर पर्संटाईलचा स्कोर जर आपण कशा पद्धतीने काढू शकतो, तर हा इथे त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला काढायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर फ्रॉम द सेशन विथ रॉ स्कोर, म्हणजे जो तुम्ही समजा ऑब्जेक्शन ट्रॅकर जेव्हा रेज केले होते तेव्हा तुम्ही पेपर जर एकदा चेक केला असेल तर समजा एका विद्यार्थ्याचा स्कोर समजा एक बघितला आपण समजा 110 आहे. ठीक आहे, त्या तिकडचा रॉ स्कोर किती आहे तो बघायचा आहे. आणि टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर इन द सेशन, म्हणजे त्या सेशनमध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट होते ते तुम्हाला काढायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो फॉर्म्युला यूज करून तुम्ही तुमचं पर्संटाईल स्कोर किती असेल ते तुम्हाला काढायचं आहे. दुसरं याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे की 7 डिजिटचं डेसिमलचं सांगितलेलं आहे की तिथपर्यंत तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे इथे बघा दिलेलं आहे द पर्संटाईल स्कोर विल बी कॅल्क्युलेट अप टू 7 डेसिमल प्लेस टू अवॉइड बंचिंग इफेक्ट टू रिड्यूस टाईज. म्हणजे काय की इथे आपण बघितलं की अशा पद्धतीने पर्संटाईल स्कोर कशा पद्धतीने काढायचं त्याचं फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं इथे मी. त्यानंतर जर आपण बघितलं त्या फॉर्म्युलानुसार हा समजा पर्संटाईल आहे 100, याचा जो स्कोर आहे विद्यार्थ्याचा 144 आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा जर आपण बघितलं अशा पद्धतीने पर्संटाईल येत आहे 99 पॉईंट. सो याची जी पुढची जी डेसिमल आहे 1 2 3 4 5 6 आणि 7 हे सर्व तुम्हाला टॅली करायचं आहे. त्यानंतरच तुमचा रँक हा डिसाईड होणार आहे. जर तुम्ही हा जर पर्संटाईल पूर्ण कॅल्क्युलेट नाही केलं पूर्ण 7 डिजिट, तर मग तुमचं पर्संटाईलनुसार तुमचा जो रँक असेल तो चेंजेस तिकडे होऊ शकतात. सो कशा पद्धतीने करायचं आहे त्याचं पर्संटाईल याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. पण हे कधी करायचं आहे तुम्हाला, ज्यावेळी तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळी तुम्ही चेक करू शकता. आता तुम्ही सध्या जर तुम्हाला रॉ स्कोर जर तुम्हाला यापैकी माहिती असेल तर तशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना बघितलंच नसेल त्यांनी ऑब्जेक्शनचे ज्यावेळी PDF आली होती तेव्हा जर बघितलं नसेल तर त्यांनी आता रिझल्टचं वेट करा आणि या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये तुमचा रिझल्ट हा लागून जाईल LLB 3 इयरचा. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं आपण सेम स्कोर जे आहेत ते स्कोर जर बघितले आपण तर इकडे 100% दिलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्याची लास्ट बॅच आहे त्या बॅचला समजा कठीण पेपर गेलेला होता म्हणून तो जो टॉपर जो असेल त्यालासुद्धा 100% दिलेला आहे ॲज पर नॉर्मलायझेशन प्रोसेसनुसार. ठीक आहे, त्यानंतर अशाच पद्धतीने जर खालती आपण गेलो तर अशा पद्धतीने तुम्हाला जो तुमचा रँक आहे तो तुम्हाला इकडे दिसणार आहे. कधी दिसेल, ज्यावेळी तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळी तुम्हाला ते समजून जाईल आणि अशा पद्धतीने पर्संटाईल तुम्हाला दिसणार आहेत. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की पर्संटाईल कशा पद्धतीने असणार आहे, रॉ स्कोर जर असेल माझ्याकडे तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. सो या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट इकडे तुम्हाला पर्संटाईलचा फॉर्म्युला दिलेला आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला यामध्ये मी काय सांगितलं, नॉर्मलायझेशन प्रोसेस कशासाठी होती, त्यानंतर पर्संटाईलचा फॉर्म्युला हा इथे तुम्हाला दिलेला आहे आणि रिझल्ट कधी लागणार आहे या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये तुमचा हा रिझल्ट लागून जाणार आहे. अशा पद्धतीने जे काही प्रश्न होते जे विचारत होतात तुम्ही ते सांगितलेलं आहे. ही नवीन अपडेट आलेली होती तेही तुम्हाला सांगितलेलं आहे मी. अजून जरी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनला कमेंट करा, नक्की मी तुम्हाला आन्सर देईन. जर कमेंट सेक्शनला नाही जर आन्सर दिलं तर तुम्ही मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक हे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे, एवढंच या व्हिडिओमध्ये.
तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की नॉर्मलायझेशनचे प्रोसेस आणि पर्सेंटाईल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजून जाईल. थँक्यू सो मच.